साल 1979. कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातून एक 13 वर्षांचा युवक मुंबईतील मायानगरीत दाखल झाला. मुंबईत काम करून आपल्या आईला पैसे पाठवण्याचं छोटंसं स्वप्न तो पाहतो आणि तो कामाच्या शोधात मुंबईच्या गल्लीबोळात फिरू लागतो. कधी एखाद्या प्लंबर सोबत फिटिंगचे काम कर, तर कधी एखाद्या कडियासोबत विटा देण्याचे काम तो करू लागतो. शरीर थकलं की मुंबईच्या फुटपाथवर झोपून रात्र काढतो. अशातच एका मित्राच्या ओळखीने या मुलाला रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये महिना 500 रुपये पगाराची वेटरची नोकरी मिळते. शिवाय हॉटेलचं काम आटोपलं की बाकावर झोपण्याची सोय देखील होते. थोडे दिवस लोटतात आणि त्यानंतर मुंबईतील व्हर्सोवा येथे असलेल्या एका हॉटेलमध्ये या मुलाला 700 रुपये पगाराची वेटरची नोकरी मिळते. हॉटेलमध्ये बसलेल्या लोकांना दारूचं ग्लास भरून देणं, ग्लासमध्ये बर्फ घालणं अशी कामे तो करू लागतो. आणि मिळणारा पगार आणि कधीतरी मिळणारी टीप यातून दर महिना 400 रुपये तो मनी ऑर्डरने आईला पाठवू लागतो. या मुलाला अभ्यासाची प्रचंड आवड होती. तो रात्री बसून अभ्यास करायचा, वाचन करायचा. एक दिवस त्या हॉटेलच्या मालकाला ही गोष्ट कळते आणि हॉटेलचा मालक या मुलाचं नाव गोरेगावच्या एका नाईट स्कूलमध्ये घालतो. अभ्यासात हुशार असलेला हा मुलगा ज्युनियर कॉलेज आणि पुढे पदवीपर्यंत शिक्षण घेतो. पदवीनंतर तो एका प्लंबिंग कंपनीत सुपरवायझरची नोकरी धरतो. पण थोड्याच दिवसात ही नोकरी सोडून वाचनाची आवड भागवण्यासाठी तो दादरच्या एका लायब्ररीत काम करू लागतो. बालपणापासूनच पोलिसांच्या खाकी वर्दीची ओढ ह्या मुलाला होती आणि हॉटेलमध्ये बसणाऱ्या पोलिसांच्या गप्पा ऐकून त्यात आणखी भर पडली. लायब्ररीत काम करत असल्याने पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेली अनेक पुस्तके तो वाचून काढतो. मजबूत देहयष्टी असलेला हा मुलगा पोलीस भरतीसाठी उभा राहतो आणि 1995 सालात हा मुलगा आपलं स्वप्न पूर्ण करत अंगात खाकी वर्दी चढवतो. मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर नियुक्त होतो. या मुलाचं नाव होतं दया नायक. हा असा काळ होता ज्या काळात मुंबईत अनधिकृत धंदे करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत होत्या. पोलीस म्हणून नियुक्त झाल्यावर अवघ्या 3च महिन्यात एका चकमकीत छोटा राजन टोळीतील गुंडांनी पोलिसांवर फायरिंग केली. यावेळी दया नायक देखील तेथे उपस्थित होते. गुंडांच्या टोळक्याला माहीत होतं की पोलीस कधी कमरेच्या पिस्तुलाला हात घालत नाहीत. पण आज या टोळीची गाठ पडते ती दया नायक या निडर पोलीस अधिकाऱ्याशी. दया नायक रिव्हॉल्वर काढतात आणि उलट फेऱ्या झाडतात. गुंड पळून जाण्यात यशस्वी होतात. पण गुंडांशी 2 हात करणाऱ्या दया नायक यांचे नाव पोलीस खात्यात आणि अधिकाऱ्यापर्यंत चर्चेत येते. मुंबईचे तत्कालीन डेप्युटी कमिशनर सत्यपाल सिंह यांनी दया नायक यांची पाठ थोपटली आणि दया नायक यांना मुंबईच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये सामील करून घेतले. इथे दया नायक यांची भेट होते ती एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदीप शर्मा यांच्याशी. एका हिमनगाला जाऊन दुसरा हिमनग मिळावा आणि एक मोठा पर्वत असल्याचा भास व्हावा असा बदल दया नायक यांच्यात प्रदीप शर्मा यांच्या भेटीनंतर जाणवू लागतो. 1996 मध्ये दया नायक यांनी प्रदीप शर्मा यांच्यासह अंडरवर्ल्ड डॉन बबलू श्रीवास्तवच्या 2 गुंडांना गोळ्या घालून ठार केले. दया नायक यांनी केलेला हा पहिला एन्काउंटर मानला गेला. त्यानंतर त्यांनी LTTला अजून 3 एन्काउंटर केले. पण तरीही गुंडांच्या टोळक्यांना अजूनही पोलिसांची दहशत बसत नव्हती. याच दरम्यान मुंबईत सादिक कालिया नावाची दहशत होती. सादिक शार्प शूटर होता आणि गुन्हेगारी विश्वात त्याच्या नावाला वजन होतं. दोन्ही हातात रिव्हॉल्वर पकडून बरोबर नेम धरून एकाच वेळी 2 गोळ्या झाडण्यात तो माहीर होता. दया नायक यांच्या यादीत सादिकचे नाव आलं आणि मागचा पुढचा विचार न करता एक दिवस दादर मार्केटमध्ये सादिकवर त्यांनी हात टाकला. बघ्यांची गर्दी जमा झाली. आता पोलिसांच्या हातून कुणाचा तरी एन्काउंटर निश्चित होता असं वाटत असतानाच एक गोळी आली आणि दया नायक यांच्या पायात घुसली.
रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. जमलेली बघ्यांची गर्दी वाट मिळेल त्या दिशेने पळू लागली. सादिक कालिया दया नायक यांना चकमा देऊन पळून जाणारच होता. तोच दया नायक यांनी कमरेच्या रिव्हॉल्व्हरला हात घातला. नेम धरून ट्रिगर दाबला. धाड असा आवाज झाला. दया नायक यांच्या गोळीने सादिक कालियाच्या छातीचा वेध घेतला. सादिक कालिया रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि दुसऱ्याच गोळीत सादिक ढगात गेला. एकच धमाका झाला. दया नायक यांच्या गोळीचा आवाज मुंबईपासून दुबईपर्यंत जाऊन घुमला. हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यापासून अंडरवर्ल्ड विश्वात एकच चर्चा रंगू लागली. एकच प्रश्न होता, एन्काउंटरने अख्खं अंडरवर्ल्ड हादरून सोडणारा कोण हा दया नायक? हिंदी सिनेमातला रावडी सिंगम शोभणारा, नुसत्या नावाने अंडरवर्ल्डच्या गुंडांचा थरकाप उडवणारा, मुंबईतील टोळी युद्ध आणि गुन्हेगारीला लगाम घालणारा, ज्याच्या नावावर 84 एन्काउंटर नोंदवले गेले, गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात एन्काउंटर स्पेशालिस्ट निवृत्त पोलीस अधिकारी दया नायक यांच्याविषयी जाणून घेत आहोत. कर्नाटक राज्यातील उडुपी जिल्ह्यात करकला तालुक्यातील एन्नेहोल या छोट्याशा गावात एका कोकणी भाषिक घरात दया बड्डे नायक यांचा जन्म झाला. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने हा छोटा दया बालपणापासूनच छोटी मोठी कामे करत कुटुंबाला हातभार लावायचा. आपल्या आजोबांनी बांधलेल्या कन्नड माध्यमाच्या शाळेत ह्या मुलाने 7वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि 1979 मध्ये कुटुंबाला मदत करण्यासाठी म्हणून दया नायक मुंबईत दाखल झाले. मुंबईत हालाकीच्या परिस्थितीला तोंड देत कधी प्लंबिंग, कधी गवंडी, तर कधी हॉटेलमध्ये मिळेल ते काम करत हा छोटा दया कुटुंबाला हातभार लावू लागतो. शिक्षणाची आवड असल्याने तो रात्रीच्या शाळेत शिकतो आणि दया नायक एक दिवस 1995 साली मुंबई पोलिसात प्रशिक्षणार्थी सब इन्स्पेक्टर पदावर रुजू होतात. उंच आणि धिप्पाड देहयष्टी, ओठांवर जाडजूड मिशी, नजर रोखून धरणारे डोळे, कमरेला रिव्हॉल्व्हर आणि डोळ्यांवर गॉगल, अशा रुबाबात पोलिसांच्या गाडीतून दया नायक उतरले की गुन्हेगारांची छाती धडधडायला लागायची. 90च्या दशकात मुंबईत प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढली होती. अनेक टोळ्या स्वतःचं वर्चस्व दाखवायला एक दुसऱ्यांची माणसे मारायचे. मुंबई प्रचंड दहशतीखाली होती. पुढे दया नायक नावाचं वादळ आलं आणि भले भले गुंड उन्मळून पडले. तांदळातून जसा एक एक खडा बाहेर काढावा तसा दया नायक यांनी प्रदीप शर्मा यांच्या सहकार्याने एका गुंडांचा खात्मा केला. यामध्ये दाऊद टोळीतील 22 गुंड, राजन टोळीतील 20 गुंड, लिबरेशन ऑफ टायगर्सचे काही गुंड, लष्कर ए तैयबाचे काही अतिरेकी, अशा तब्बल 84 गुंडांना दया नायक यांनी आकाश दाखवले. पण दया नायक यांची कारकीर्द जशी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून गाजली, तितकीच त्यांच्यावर झालेल्या वेगवेगळ्या आरोपांमुळे देखील गाजली. या सगळ्याची सुरुवात झाली ती दया नायक यांनी आपल्या आईच्या नावाने बांधलेल्या शाळेपासून. दया नायक यांनी त्यांच्या मूळ गावी एन्होल येथे एक शाळा बांधली. शाळेच्या बांधकामासाठी लागणारा पैसा बॉलिवूड आणि काही प्रसिद्ध व्यक्तींनी राधानायक एज्युकेशनल ट्रस्ट म्हणजेच आईच्या नावाने दया नायक यांनी घेतला, असा पहिला आरोप झाला. 2000 साली या शाळेच्या उद्घाटनासाठी अमिताभ बच्चन, M.F. हुसेन, सुनील शेट्टी आणि आफताब शिवदासानी यासारख्या बड्या सेलिब्रिटींची उपस्थिती होती आणि त्यामुळेच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. दया नायक यांनी या शाळेचे उद्घाटन करून ही शाळा कर्नाटक सरकारकडे सुपूर्द केली. ही शाळा आता राधानायक सरकारी हायस्कूल म्हणून ओळखली जाते. पुढे 2003 मध्ये पत्रकार केतन तिरोडकर यांनी दया नायक यांच्यावर मुंबईतील अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आणि बेकायदेशीर मार्गाने त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचे गंभीर आरोप केले. पत्रकार केतन तिरोडकर यांच्या या आरोपामुळे दया नायक यांच्या कामाच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आणि पोलीस दलातील त्यांची इमेज सुद्धा खराब होत गेली. काही दिवसांनी तर दया नायक यांच्या डिपार्टमेंटमधील लोकच त्यांचा तिरस्कार करू लागले. दया नायक यांचे गुरु अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांच्याशी नायक यांचे संबंध सुद्धा ताणले गेले. पुढे नायक यांच्या विरोधात मकोका अंतर्गत गुन्हा नोंद झाला आणि दया नायक यांनी कोर्टात आपली बाजू मांडताना सांगितले होते
की आम्ही जे एन्काउंटर केले ते लोकांसाठी आणि चांगला समाज घडवण्यासाठी केले होते. त्यामुळे माझ्या कामावर शंका घेऊ नका. मी मृत्यूला घाबरत नाही. मला अनेक गोळ्या चाटून गेल्या आहेत, तर काही गोळ्या लागल्या देखील. त्यामुळे माझ्या कर्तव्यावर शंका घेणे योग्य नाही. 2006 साली ACB अंतर्गत दया नायक यांची चौकशी सुरू झाली आणि या चौकशी दरम्यान त्यांचं निलंबन देखील करण्यात आलं. पुढे 2010 साली दया नायक यांच्यावरचे सगळे आरोप खोटे ठरले आणि कोर्टाने नायक यांची निर्दोष मुक्तता केली. 2012 साली त्यांना पुन्हा कामावर रुजू केले आणि त्यांची बदली थेट नागपूरला करण्यात आली. यावेळी नायक यांनी सर्व्हिस जॉईन केली नाही आणि त्यांच्यावर पुन्हा निलंबनाची कारवाई झाली. पुढे 2016 साली मुंबई पोलिसांनी त्यांना पुन्हा कामावर रुजू केले आणि इतक्या विश्रांतीनंतरही दया नायक यांच्या कामातील जोश तसाच होता. पुढे 2019 साली ATS मध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर अनेक गंभीर प्रकरणाचा तपास दया नायक यांनी केला. पुढे सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती मिळाली आणि दिनांक 31 जुलै 2025 रोजी दया नायक सेवेतून निवृत्त झाले. एक वादळ शांत झालं. मित्रांनो, आपल्याला दया नायक यांची कारकीर्द कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मध्यंतरात दया नायक यांच्यावर आधारित एक हिंदी सिनेमा आला होता. या सिनेमाचं नाव आणि त्यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचं नाव नक्की कमेंट करून सांगा. एका गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या आणि मुंबईसारख्या महानगरात येऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या दया नायक ह्या खऱ्याखुऱ्या नायकाला प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या चॅनलच्या माध्यमातून मानाचा मुजरा. मित्रांनो, आम्ही घेत असलेली मेहनत जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.